मग आता बघू नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, म्हणजे आपत्तीचं स्वरूप आणि त्याची व्याप्ती कशी असते ते. मग टेकिंग इन टू कन्सिडरेशन द स्कोप ऑफ डिझास्टर, सम ऑफ द इम्पॉर्टंट फॅक्ट्स मस्ट बी थॉट ओव्हर ॲज फॉलोज. म्हणजे आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्यायला लागतात. त्या कोणत्या? तर प्री डिझास्टर फेज, वॉर्निंग फेज, इमर्जन्सी फेज, रिहॅबिलिटेशन फेज, रिकव्हरी फेज आणि रिकन्स्ट्रक्शन फेज. म्हणजेच आपत्तीपूर्वीचा काळ, त्यानंतर इशारा काळ म्हणजे आपत्ती येणार हे कळाल्यानंतर तिचा इशारा देण्याचा काळ, त्यानंतर आणीबाणीचा काळ म्हणजे ज्यावेळी खरंच आपत्ती आलेली असा काळ म्हणजेच इमर्जन्सी फेज, त्यानंतर असतं ते पुनर्वसनाचा काळ म्हणजे आपत्ती गेल्यानंतर तिथल्या लोकांचं जे पुनर्वसन केलं जातं तो काळ, त्यानंतर प्रतिशोधनाचा काळ म्हणजे रिकव्हरी फेज म्हणजेच जे गेलं आहे ते सगळं मिळवण्याचा काळ, आणि त्यानंतर येतो पुनर्निर्माणाचा काळ म्हणजेच रिकन्स्ट्रक्शन म्हणजे ज्या गोष्टी घरं समजा पडले तर ते परत बांधायचे, सगळ्या गोष्टी परत मिळवायचे, याला आपण म्हणणार रिकन्स्ट्रक्शन फेज. अशा 6 फेजचा आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. टेकिंग इन टू कन्सिडरेशन द नेचर अँड स्कोप ऑफ डिझास्टर, ओनली 3 आस्पेक्ट्स ऑफ डिझास्टर आर इम्पॉर्टंट टू कॉमन सिटीजन. तसं बघायला गेलं तर आपत्तीचं स्वरूप आणि व्याप्तीचा विचार करता सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे 3च भाग संवेदनशील असतात. तर पहिला त्यांनी दिलेला आहे फेज ऑफ इमर्जन्सी, म्हणजे जो खरा आणीबाणीचा काळ असतो, जी आणीबाणीची अवस्था असते ती. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ दिस फेज इज द मॅक्झिमम लाईव्स कॅन बी सेव्ड बाय क्विक ॲक्शन ड्युरिंग दिस फेज ओनली. म्हणजे या अवस्थेचं वैशिष्ट्य म्हणजे या काळाचं वेगाने हालचाली केल्या तर जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येतात. व्हेरियस ॲक्शन्स लाईक सर्च अँड रेस्क्यू ऑफ द पीपल, रेस्क्यू ऑफ द ऑपरेशन्स, मेडिकल असिस्टन्स, फर्स्ट एड, रिस्टोरिंग कम्युनिकेशन सर्व्हिस, रिमूव्हिंग द पीपल फ्रॉम अफेक्टेड एरिया आर एक्सपेक्टेड इन दिस फेज. ग्रॅव्हिटी ऑफ डिझास्टर कॅन बी एस्टिमेटेड इन दिस फेज ओनली. म्हणजे त्यात शोध, बचाव कार्य, वैद्यकीय मदत, प्रथमोपचार, संपर्क, दळणवळण व्यवस्था आधीच्या सगळ्या व्यवस्था पूर्ववत करणं, धोकादायक विभागातून नागरिकांचं स्थलांतर करणे आणि अशा अनेक कृती ह्या अपेक्षित असतात. आणि ह्याच काळात आपल्याला आपत्तीचा खरा अंदाज सुद्धा बांधता येतो. त्यानंतर येते ती ट्रान्झिशनल फेज म्हणजेच संक्रमण अवस्था, ज्यामध्ये रिहॅबिलिटेशन वर्क इज स्टार्टेड इन दिस फेज ओनली आफ्टर सबसिडन्स ऑफ एनी टाईप ऑफ डिझास्टर. म्हणजे कोणत्याही प्रकारचं आपत्ती ओसरल्यानंतर आपत्ती निवारण किंवा पुनर्वसनाचं काम सुरू केलं जातं. इट इन्क्लूड्स द क्लिअरिंग ऑफ डेब्रीज, रिस्टोरिंग वॉटर सप्लाय, रिपेअरिंग रोड्स एक्सेट्रा, ज्याच्यामध्ये रस्ते दुरुस्ती, पाण्याची नळ ठीक करणं, ढिगारे हलवणं हे सगळे येतात. सो इट विल हेल्प टू ब्रिंग नॉर्मल्सी इन द पीपल लाईफ. म्हणजे लोकांचं जीवन पूर्वपदावरती येण्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातात. रिहॅबिलिटेशन ऑफ द विक्टिम्स इज इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ दिस प्रोसेस. म्हणजे आपत्ग्रस्तांचे जे आपत्तीने ग्रस्त झालेले जे लोक आपत्तीत सापडलेले त्यांचं पुनर्वसन करणं या भागात येतं आणि महत्त्वाचं सुद्धा येते. जनरली डिफरंट इन्स्टिट्यूट्स ऑफर द मॉनिटरी अँड अदर टाईप्स ऑफ हेल्प टू सच पीपल्स. खूप साऱ्या संस्था या लोकांना रोग किंवा इतर मदत करतातच. इट हेल्प्स टू सूद द मेंटल स्ट्रेस ॲट द अर्लिएस्ट इफ द विक्टिम्स आर ऑफर्ड विथ द परमनंट मीन ऑफ अर्निंग लाईव्हलीहूड अँड दिस इज द ट्रू रिहॅबिलिटेशन. म्हणजे जर त्यांना कायमस्वरूपी उद्योगधंदे आणि मिळकतीचं साधन जर उपलब्ध आपण करून दिलं तर त्यांचा मानसिक आघात ओसरण्यासुद्धा काळ कमी लागतो आणि खऱ्या अर्थानं त्यांचं पुनर्वसन होऊ शकतं. त्यानंतर येते ती रिकन्स्ट्रक्शन फेज म्हणजेच पुनर्निर्माण अवस्था. ज्यात काय होतं तर दिस इज हायली कॉम्प्लिकेटेड फेज. ही खूप क्लिष्ट स्वरूपाची एकदम तर आपण म्हणतो ना कठीण स्वरूपाची ही फेज असते. दिस फेज बिगिन्स इन द ट्रान्झिशनल फेज. जेव्हा ट्रान्झिशनल फेज सुरू असते तेव्हाच ही फेजसुद्धा सुरू होते. पीपल रिकन्स्ट्रक्ट देअर बिल्डिंग्स अँड फॅसिलिटीज लाईक रोड्स अँड वॉटर सप्लाय आर रिस्टोर्ड. फार्मिंग प्रॅक्टिसेस आर रिस्टार्टेड. हाऊएव्हर इट टेक्स लॉंग टाईम फॉर द रिकन्स्ट्रक्शन. म्हणजे घरं बिल्डिंग पडले असली तर लोक ते बांधायला सुरुवात करतात, रस्ते नीट करायला सुरुवात करतात, शेती करायला सुरुवात करतात. पण या सगळ्या गोष्टींना वेळ जास्त लागतो आणि पुनर्बांधणीचं काम पूर्णत्वात नेण्यास कालावधी जास्त लागत असतो. Planet Earth has experienced many of the natural disasters. Listening to the description of those disasters bring the numbness to the mind. Most of the disasters are related unpredicted of situation being occurred in the Asian continent and the region of Pacific Ocean. म्हणजे बहुतांश आघात जे आतापर्यंत झालेले आहेत पृथ्वीवरती
त्यामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती ही बहुतांश वेळा आशिया खंड आणि प्रशांत महासागराचा परिसर इथे झालेली आहे आणि अशांमुळे पृथ्वीचं आणि सजीवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान पण झालेलं आहे. म्हणजे जर जपान खरं तर बघितलं तर जपानमध्ये खूप सारे भूकंप होतात आपण बघतो, पण भूकंप झाल्यानंतर सुद्धा 6 महिन्यात तिथल्या लोकांचं जनजीवन एकदम सुरळीत चालू झालेलं असतं. त्यांचे घरं नीट बांधले जातात, त्यांचं सगळं एकदम नीट केलं जातं. मग ह्यालाच हे रिकन्स्ट्रक्शन होत असतं तिथे. इन रिॲलिटी द ओल्ड प्रॉब्लेम्स ऑफ सिव्हरल इयर्स हॅव बिकम फिअर्स. खरं तर कित्येक वर्षांच्या जुन्या प्रश्नांनी आता उग्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. जसं की इन्क्रीजिंग पॉप्युलेशन, इट्स इन्क्रीजिंग नीड्स, इमर्जन्सी प्रॉब्लेम्स आउट ऑफ दिस आर नाऊ ॲट द एक्सट्रीमेंट. म्हणजे वाढती लोकसंख्या, त्यांच्या गरजा आणि त्यामुळे होणाऱ्या समस्या आणि त्यांचं स्वरूप आता टोकाच्या अवस्थेत गेलेलं आहे. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर असं जास्तच प्रमाणात वाढलेलं आहे. कंडिशन ऑफ द इन्स्टॅबिलिटी अरायझेस इन कंट्री ड्यू टू व्हेरियस रिझन्स लाईक इकॉनॉमिक इनइक्वेलिटी, रेशियल अँड रिलिजियस डिफरन्स एक्सेट्रा. Incidences like terrorism, abduction, social differences have been a routine now. Production and use of harmful chemicals is under ban in developed countries. However, the production of either same or those chemicals which can wipe out their human race is common in the developing and poor countries. म्हणजे सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, वांशिक आणि धार्मिक तेढ अशा कारणांनी देशात शांततेचं वातावरण तर निर्माण होतं, अशांततेचं वातावरण निर्माण होतं. पण दहशतवाद, अपहरण, समाजातील संघर्ष या बाबी तर नित्याच्या झालेल्या आहेत. आता विकसित देशांमध्ये खूप सारे घातक उत्पादित जे रसायन असतात ते उत्पादित करण्यास आणि वापरण्यास मनाई आहे, पण तेच विषारी अथवा मानवाच्या ऱ्हासास कारणीभूत होऊ शकतील अशा रसायनांचं उत्पादन मागास किंवा विकसनशील देशांमध्ये सर्रासपणे केलं जातं. आता त्यांनी एक चित्र दिलेलं आहे की 2014 साली माईनला खूप मोठं भूस्खलन झालं होतं. म्हणजेच काय तर लँडस्लाईड झाली होती. म्हणजे जे डोंगरावरती डोंगर तळाशी बसलेलं हे गाव आहे माईन नावाचं, जे आंबेगाव तालुक्यामध्ये आहे पुण्यामधल्या. तर तिथे मोठ्या प्रमाणावरती पावसाच्या दरम्यान दरड कोसळल्यासारखे खूप सारं ते लँडस्लाईड झाली आणि त्याच्यामुळे झालेलं हे बिल्डिंगचं नुकसान. म्हणजे तेव्हा जेव्हा पूर्ण गावच्या गाव हे त्या चिखलाखाली पूर्णपणे गाडलं गेलं होतं आणि त्यावेळेची बघा ही शाळेची अवस्था आणि त्यानंतर त्यांनी तीच निर्माण केलेली तिथली ती पुनर्निर्माण करण्यात आलेली शाळा. म्हणजे अशा पद्धतीने नंतर रिकन्स्ट्रक्शन जे होत असतात. अनदर सच थ्रेट टू ह्युमन बिईंग इज फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स. म्हणजे जे अणुभट्ट्या असतात हा सुद्धा एक दुसरा धोका आहे, कारण त्याची जी रेडिएशन लिकेज असतात ते ऑकर आफ्टर द ब्लास्ट इन द ॲटॉमिक एनर्जी प्लांट ॲट चेर्निबोल, रशिया. म्हणजे रशियामध्ये झालेल्या किरणोत्सर्गाची जी गळती होती त्याचे दुष्परिणाम अजूनही त्या भागात जाणवतात. दिस ॲटॉमिक एनर्जी प्लांट वॉज ओनली यूज फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. म्हणजे फक्त इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी त्याची वापरली जात होती, त्याचा वापर केला जायचा. नावडेज मेनी कंट्रीज आर इक्विप्ड विथ ॲटॉमिक एनर्जी. आता खूप साऱ्या कंट्रीजमध्ये ॲटॉमिक एनर्जी आहे. आउट ऑफ दिस रिस्क ऑफ रेडिएशन लिकेज इज इन्क्रीजन ड्यू टू द केअरलेसनेस. पण निष्काळजीपणामुळे किरणोत्साराचा सुद्धा धोका वाढायला लागलेला आहे. हेन्स द इम्पॉर्टन्स ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट हॅज बिकम द फॉरमोस्ट नीड ऑफ ऑलमोस्ट ऑल द नेशन्स. त्यामुळे डिझास्टर मॅनेजमेंट ही सगळ्यात महत्त्वाची गरज झालेली आहे सगळ्या देशांचीच. इन फॅक्ट इट इज द मोस्ट नेसेसरी फॉर सिटीजन्स ऑफ ऑल कंट्रीज बिकॉज दे आर द मेन सफरर्स इन दिस एनी टाईप ऑफ द डिझास्टर. सगळ्यात जास्त हे तिथल्या रहिवाशांसाठी महत्त्वाचं आहे, कारण कोणती आपत्ती आल्यानंतर त्याच्यातनं जास्त सफर करणारे लोक हे रहिवाशीच असतात. Hence, the direct participation of citizen in disaster management is highly necessary. Similarly, the disaster management scheme should be changed with respect to the through the location, time and nature of the disaster. It should not be restricted for particular period. Overall, there may be any type of disaster, it should overcome. Concept of disaster management has been arisen due to this only. म्हणजे आपत्कालांमध्ये व्यवस्थापनात त्या नागरिकांचा थेट सहभाग असला तर ते जास्त अत्यावश्यक असतं. कारण आणि अशा योजनांमध्ये स्थळ, काळ आणि आपत्तीनुरूप बदल करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. कारण ही योजना विशिष्ट काळापुरती मर्यादित राहता कामा नये. कोणती आपत्ती असली तरी आपली त्याच्यावर मात करणंच खूप आवश्यक असतं आणि याच्यासाठीच मग आपत्ती व्यवस्थापनाची संकल्पना सुद्धा उदयास आलेली आहे.